किडनी विकार, हृदयरोग आणि कर्करोग या रोगांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून दुर्धर आजार अर्थसहाय्य योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला विविध कागदपत्रांसह प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर करावा लागतो. दुर्धर आजार योजना समितीच्या बैठकीत प्रस्ताव झाल्यानंतर या लाभार्थ्याला 15,000 रुपये अनुदान देण्यात येतं. चालू वर्षात दुर्धर आजार अर्थसहाय्य योजनेसाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातून 76 लाभार्थ्यांकडून अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 45 लाभार्थ्यांना 6,75,000 रुपयांचं अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. 76 प्रस्तावांपैकी 31 प्रस्ताव पात्र झालेत. जिल्हा परिषदेत पदाधिकारी असताना सेस फंडातून 70 लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र प्रशासकांच्या काळात योजनेसाठी अत्यंत तुटपुंजी तरतूद करण्यात आली. जिल्ह्यातील विविध तालुक्यात 2 जानेवारी अखेरपर्यंत 76 लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर केलेत. आरोग्य विभागाकडून 31 प्रस्ताव अपात्र करण्यात आलेत. 45 लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 15,000 प्रमाणे 675,000 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले असून अद्याप 13,26,000 रुपये अनुदान शिल्लक आहे. 13 लाभार्थ्यांची प्रस्ताव प्रलंबित. उपचार घेणाऱ्या रुग्णालय शासनमान्य नसेल तर योजनेत असणारा आजार, दुबार लाभ घेणारा आजार, शहरी भागाचा लाभार्थी, अपूर्ण कागदपत्रामुळे या योजनेमध्ये प्रस्ताव अपात्र करण्यात येतात. लाभार्थ्यांनी नियमानुसार प्रस्ताव आणि निकषात बसलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सेस फंडातून किडनी, हृदयरोग, कर्करोग या आजारांसाठी 15,000 रुपये अनुदान देण्यात येतं. पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करून अनुदानाचे लाभ घ्यावेत, अशी माहिती अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी केलंय. हा सर. दुर्धर आजाराच्या संदर्भात जिल्हा परिषद आरोग्य विभाग सोलापूर यांच्या मार्फत 15,000 रुपयाची मदत केली जाते. त्यासाठी आपल्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची यादी आपण प्रसिद्ध केलेली आहे. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये ती यादी देण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ज्यांना दुर्धर आजार आहे अशा लोकांना 15,000 रुपये मदतीसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात यावे व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. सर, हे अनुदान डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जमा होतंय की आरोग्य केंद्रामार्फत दिलं जातं? नाही, डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जमा होतं मॅडम. ओके, थँक्यू सर. ओके.